आम्ही असा विचार करतो की शिक्षण असं शिक्षण आपण देऊ शकतो का की ज्यातून आपण घडतो. आणि आपलं घडणं म्हणजे काय तर माणूसपणाकडे जाणं. म्हणजे शिक्षण घेतलं की माणसं सुज्ञ बनतात, विचारी बनतात, दुसऱ्याचा सन्मान करू लागतात, दुसऱ्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही असं वर्तन त्यांच्या हातून घडतं. असं शिक्षण आपण देऊ शकतो का तर हो, असं आम्ही शिक्षण देऊ शकतो. आणि म्हणूनच 1997ला न्यू इंग्लिश स्कूल जावडे या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आमच्या संस्थेमार्फत निवासी प्राथमिक आश्रमशाळा आणि माध्यमिक आश्रमशाळा दोन्ही आश्रमशाळा इथे चालू झाल्या आहे. आमचं संस्थेचं एक असं धोरण आहे की शिक्षणाच्या दृष्टीने जी काही मदत लोकांना करता येईल त्या पद्धतीने आपण करत राहावी. आमच्या संस्थेचे संस्थापक सन्माननीय संतोष कांबळे यांनी अहोरात्र मेहनत करून या दोन्ही शाळा इथे उभ्या केल्यात. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे ह्या दोन्ही शाळा आहेत. एखाद्या समाजामध्ये जर शिक्षणाची प्रगती घडली, ते शिक्षण घडलं तरच तिथे त्यांचा विकास साधला जातो. आणि त्याप्रमाणे आम्ही जे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा जे इथे चालवतो त्यांच्यामध्ये काही जणांच्या अशा प्रथा आहेत की जे भिक्षुकी मागून खाण्याच्या ज्या प्रथा आहेत त्या आजही त्यांच्याकडे आहेत. त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने जगायला, बोलायला, वाचायला, लिहायला जर शिकवलं तर ती त्याच पद्धतीने घडतील आणि पुढे जाऊन त्यांचा समाजसुद्धा त्याच पद्धतीने प्रगती करेल. मी 1996मध्ये रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर माझ्या जागेमध्ये जावड्यामध्ये एक छोटी इमारत बांधली आणि ती इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमध्ये मी राहायला गेलो नाही. परंतु संतोषजी सर मला भेटले आणि म्हणाले असं असं आपल्याला करायचं आहे. तर मी त्याला लागली मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर संतोष सरांनी म्हणजे संतोषजी कांबळ्याने ते मान्य केलं
आणखी म्हणाले की ठीक आहे आपण दाजी हे चालू करूया. मग त्याच्यासाठी प्रस्ताव हे ते पुढचं काम करायचं ते त्यांनीच केलं आणि आमचं हायस्कूल चालू झालं. ते आम्हाला 2001मध्ये त्या हायस्कूलला मान्यता मिळाली. 2001मध्ये आम्हाला मान्यता मिळाली. पण ग्रँड नव्हतं सर. तरीसुद्धा आम्ही ते हायस्कूल अगदी कसं चालवायचं तसं चालवत होतो. त्यांचे पगारसुद्धा स्वतः ते तिथे द्यायची. कुणाला? शिक्षकांना. व किती पैसे? 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये हे त्यांचा खर्च पण चालवायची. अशा पद्धतीने आम्ही ते हायस्कूल जवळजवळ तिथे 16-17 वर्षे आम्ही चालवलं त्या एरियात. आणि त्याच्यानंतर संतोष सरांनी इथे जागा घेतली. ती 3 एकरची जागा इथे म्हणजे आमचेच गाव आले, त्याने ती फुकटही दिली. आणि फुकट दिल्यानंतर मग हायस्कूल इथे आलं. इथे इमारत तयार झाल्यानंतर, इथे सर्व स्टिक झाल्यानंतर, व्यवस्थित जागा इथे झाल्यानंतर आज हायस्कूल इथे आलेलं आहे आणि आज हायस्कूल ते व्यवस्थित चालते. परंतु त्यावेळेचा फंड असा होता की त्यावेळेला आमच्याकडे ते काहीच नव्हतं, त्यांच्याकडे पण नव्हतं. पण त्याच्यातून आम्ही जिद्द बाळगली आणि जिद्दीने ते काम केलं. हेच आमचं भाग्य म्हणायचं. गेले अनेक वर्ष आमच्या प्रशाळेचा SSC परीक्षेचा निकाल हा 100% लागत आलेला आहे. या सगळ्या SSC परीक्षेच्या निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षेत देखील यश कसे मिळवतील या दृष्टीने त्यांना विशेष असं जात शिक्षेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी, आमच्या प्रशाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नॅशनल टॅलेंट सर्च असेल, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, कोकण टॅलेंट सर्च अशा विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन चांगल्या प्रकारचे यश मिळवत आहेत. एवढ्यावरच न थांबता इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी अशा या चित्रकला परीक्षा आहेत. या परीक्षेत देखील गेली अनेक वर्ष प्रशाळेचा 100% निकाल लागलेला आहे. या सगळ्या उपक्रमाबरोबरच विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात देखील चांगली प्रगती करत आहेत. आणि म्हणूनच आमच्या प्रशाळेतल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी देखील चालू वर्षी व्हॉलीबॉलसारखा संघ जो आहे हा तालुका आणि जिल्हा स्तरावरती अव्वल ठरलेला आहे. आणि क्रीडा क्षेत्रात देखील आमचे अनेक विद्यार्थी जिल्हास्तर, विभागस्तर आणि अगदी राज्यस्तरावर देखील विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आमच्या संस्थेचा एक मानस आहे की महाराष्ट्रातलीच नव्हे तर संपूर्ण देशातले एक आदर्श मॉडेल स्कूल उभं करण्याचं एक स्वप्न घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. कोकणचा जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे हिली एरिया आणि क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे दमट हवामान याचा निश्चित खेळाडूंना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. यासाठीच आम्ही या ठिकाणी अभ्यासाबरोबरच खेळालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक उच्च दर्जाचे खेळाडू तयार करायचे आणि नुसते खेळाडू तयार करायचे तर खेळाच्या माध्यमातून त्यांचं करिअरचा प्रश्न देखील सोडवणं हा आमचा प्रमुख उद्देश राहील.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे या ठिकाणी जांबा दगडाच्या कातळावरती 3 एकर जागेमध्ये हेरिटेज संस्थेने न्यू इंग्लिश स्कूल जावडे या माध्यमिक विद्यालयाची उभारणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा या इथे सुरू झालेली आहे. शिक्षणाची संधी ज्या समाजाला अद्यापही मिळालेली नाही अशा समाज घटकातील विद्यार्थ्यांना आम्ही ह्या निवासी शाळेमध्ये प्रवेश देतो आहोत. मुलामुलींसाठी स्वतंत्रपणे सोय संस्थेने इथे केलेली आहे. आमची विचारधारा ही संविधानाने दिलेल्या मूल्यावरती आधारित आहे आणि अशी संविधानाला मानणारी पिढी घडवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या 3 शाळांच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे.